की मूळ भाजपचा होणार का नव्यानं आलेल्या भाजपचा होणार. म्हणजे इचलकरंजी असू दे, कोल्हापूरमध्ये असू दे, मूळ ज्यांनी 20-20 वर्ष आमच्या विरुद्ध लढाई केली काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या विरोधात, त्या ठिकाणी भाजप म्हणून जे कार्यकर्ते एकसंघ राहिले, आता आम्ही बघतोय की कुणाचं चालणार. आता आरक्षण तर जाहीर झालं, तारीखीपर्यंत ही सभा बोलवेपर्यंत ते बरेच राजकारण इथे तापणार आहे. कुणाचा भाग होणार, काय होणार, याचं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये काही काँग्रेसला कुठं राज्यामध्ये संधी किंवा काय नाही, आज प्रत्येक जिल्ह्यामधली समीकरणं कदाचित या 2-4 दिवसामध्ये बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून काही ठिकाणी काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये देखील घडू शकतील. कारण की आपण ते पाहतो की अनेक जिल्ह्यामध्ये नाराजी होते. महापौर पदाचं आरक्षण झाल्यावर कुणाला महापौरपद मिळणार याच्यावरही काही ठिकाणी नाराजी होऊ शकते. परंतु मला वाटते की पार्टी लाईन सोडून काय गडबड होईल महाराष्ट्रामध्ये असं मला वाटत नाही. कारण की शेवटी प्रीपोल अलायन्स अनेक ठिकाणी झालेला आहे, पोस्टपोल अलायन्स आता महायुती म्हणून त्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे. तेव्हा महायुतीमध्ये फार काही गडबड होईल असं वाटत नाही. परंतु शेवटी स्थानिक विषयावर काय होईल हे सांगता येणं शक्य नाही.